जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची गुड न्यूज म्हणजे जे काही पवित्र प्रणाली होती तर ती काही दिवसापासून बंद होती. तर सध्या पवित्र प्रणाली जो पोर्टल आहे ते ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तसंच महत्त्वाचं जे काही पत्र आहे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात उद्या 4 दिनांक म्हणजे 4 जानेवारी 2024ला उद्याच्या तारखेला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये जे काही नगरपालिका असेल, मनपा असेल तर त्यांच्या जाहिराती संबंधित जे काही प्रशासकीय अधिकारी आहे तर त्यांना त्या बैठकीमध्ये बोलवण्यात आलं आहे आणि त्या बैठकीत आय डी पासवर्ड घेऊनच बोलवलं आहे, जेणेकरून त्या बैठकीमध्येच ज्या काही नगरपालिका मनपाच्या ज्या जाहिराती आहेत त्या देखील त्या ठिकाणी अपलोड ह्या होणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं ती आजचं पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे माननीय आयुक्त महोदयांनी. तर ते पत्रामध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आला आहे ते सविस्तर आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची आजची अपडेट. तर मित्रांनो, आजच्या दिवसाला म्हणजे आज 3 तारीख होती. 3 तारखेला एक महत्त्वाची व्ही-सी आयुक्त स्तरावरनं पार पडलेली आहे. तर त्या व्ही-सीमध्ये महत्त्वाच्या ज्या काही सूचना देण्यात आल्या होत्या जाहिराती प्रसिद्धी करण्यासंदर्भात. तर त्या संदर्भात जे काही पत्र या ठिकाणी प्रत्येक विभागावाईज या ठिकाणी इश्यू झालेले आहे. तर हे एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी जे काही 3/1/2024ला म्हणजे आजच्या दिवसाला या ठिकाणी इश्यू झालं आहे. हे जे आहे ते पत्र शिक्षण उपसंचालक नाशिक विभागाचं आहे. विभागीय महसूल आयुक्त आवार नाशिक रोड यांचं हे पत्र आहे. तर हे जे पत्र होतं ते बघा, जे काही नाशिक विभागामधील प्रशासन अधिकारी जे महानगरपालिकेचं नाशिक असेल, मालेगाव आहे, जळगाव आहे आणि धुळे आहे. तसंच जे प्रशासन अधिकारी दुसरे आहे नगरपालिकेचे शिक्षण मंडळ, त्याचं दोंडाईचा, शिरपूर, नंदुरबार, शहादा असेल, मनमाड, नांदगाव, अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ आणि सावदा असे ह्या ठिकाणी नगरपालिका आणि मनपाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी तात्काळ हे जे पत्र आहे हे ठिकाणी इश्यू झालेलं आहे. तर हे पत्र कशा संदर्भात महत्त्वाचं बघा, शिक्षक पद भरती 2022 पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी विषय देण्यात आला आहे. देखील या ठिकाणी बघा संदर्भ देखील या ठिकाणी आहे. माननीय आयुक्त, शिक्षण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयोजित व्ही-सी 3/1/2024 मधील निर्देशानुसार म्हणजे जे काही 3/1/2024ला या ठिकाणी महत्त्वाची व्ही-सी आयुक्तांनी या ठिकाणी घेतलेली होती. तर त्या व्ही-सीला अनुसरून या ठिकाणी महत्त्वाचं जे काही प्रत्येक विभागातलं पत्र हे इश्यू केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा नेमकं काय देण्यात आलं आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असे निर्देशास आले आहे की आज पावितो शिक्षक पद भरती 2022 संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही नाशिक विभागातील एकाही महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने केलेली नाही. या संदर्भात माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी बघा एक गांभीर्याने लक्षात घेण्यासारखी बाब आहे का आजपर्यंत या ठिकाणी नगरपालिका व महानगरपालिका यांनी कोणतीही जी काही शिक्षक भरती संदर्भात ज्या जाहिराती होत्या तर त्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या नाही किंवा कोणतंही काम केलेलं नाही. तर ह्याचं देखील या ठिकाणी माननीय आयुक्त मंडळाने या ठिकाणी पाठपुरावा सध्या सुरूच आहे. तर त्याकरता बघा जे काही विभागीय उपसंचालक कार्यालय आहे नाशिक, तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची 4/11/2024 म्हणजे या ठिकाणी बघा जी काही डेट देण्यात आली आहे ती थोडीशी या ठिकाणी चुकीची आहे. म्हणजे 4/1/2024 रोजी सकाळी 10 वाजता म्हणजे या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे. सर्व प्रशासन अधिकारी आपल्या युजर आय डी आणि पासवर्डसह जाहिराती देण्यासंदर्भात रिक्त पदाच्या आरक्षण व प्रवर्गनिहाय रिक्त पदाच्या माहितीसह व्यक्तिशः उपस्थित राहावे. म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाची डेट देण्यात आलेली आहे. तर ती डेट बघा या ठिकाणी 4/1/2024 रोजी म्हणजे उद्याच्या दिवसाला या ठिकाणी 10 वाजता त्यांना बोलवण्यात आलं आहे आढावा बैठकीमध्ये. आणि आढावा बैठकीमध्ये संबंधित प्रशासन अधिकारी यांनी स्वतःचे जे काही युजर आय डी असेल, पासवर्ड असेल आणि जाहिराती घेऊन रिक्त पदाच्या आरक्षण प्रवर्गनिहाय रिक्त पदाच्या माहितीसह व्यक्तिशः स्वतः उपस्थित या ठिकाणी राहायचं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रतिनिधींना पाठवू नये असं या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बघा तसंच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक 4/1/2024 रोजीच पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सदर बैठकीस जे प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचं कार्यालय खुलासासह दिनांक 5/1/2024 रोजी उपस्थित राहावे लागेल आणि गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे या ठिकाणी बघा जी काही बैठक आहे तर त्याच बैठकीमध्ये 4/1/2024 रोजी पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे त्याच बैठकीमध्ये जे काही नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर त्यांच्या जाहिराती त्याच क्षणी त्या ठिकाणी अपलोड करण्यात येईल. तसंच जे प्रशासन अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार नाही तर त्यांना या ठिकाणी बघा एक नोटीस बजावलेले खुलासासह 5/1/2024 रोजी त्यांना मग डायरेक्ट
शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी खुलासा करायला पडेल का तुम्ही या ठिकाणी का उपस्थित नव्हते आणि का जाहिराती या ठिकाणी दिल्या नाही. तर अतिशय आनंदाची बाब होती. म्हणजे या ठिकाणी बघा, पत्र या ठिकाणी महत्त्वाचे इश्यू झाल्यामुळे यांना तात्काळ जाहिराती नगरपालिका असेल आणि महानगरपालिका असेल तर यांना तात्काळ म्हणजे उद्याच्या तारखेला 4/1/2024ला या ठिकाणी जाहिराती अपलोड त्या क्षणी या ठिकाणी होणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या सिग्नेचरने ह्या ठिकाणी इश्यू हे झालेलं आहे. तर उद्याची बैठक ही महत्त्वाची असणार आहे, जेणेकरून ज्या पवित्र प्रणालीवर नगरपालिका असेल आणि महानगरपालिका असेल तर त्यांच्या देखील जाहिराती आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघायला भेटतील, जेणेकरून पदांमध्ये देखील भरही पडणार आहे. कारण जाहिरात जी असेल ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल, मनपा असेल, नगरपालिका आहे, कटक मंडळ आहे, तसेच जे काही अनुदानित विनाअनुदानित शाळा असेल अशा संदर्भात ज्या महत्त्वाच्या संस्था असेल त्या सर्वांच्या या ठिकाणी नोंद होऊन पवित्र प्रणालीवर आपल्याला लवकरात लवकर जाहिराती ह्या प्रसिद्धी आपल्याला पाहावयास मिळतील. तर अतिशय महत्त्वाचं हे पत्र होतं. तर आशा करूया या ठिकाणी जे काही संदर्भ या ठिकाणी सर्व जे काही प्रशासनाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आले आहे तर ते उपस्थित हो आणि उद्याच्या उद्या जाहिराती असेल तर त्या या ठिकाणी निश्चित या ठिकाणी अपलोड होणार. तर आशा करूया ह्या देखील जाहिरात मोठ्या प्रमाणात येऊ. तर अतिशय महत्त्वाचं हे तात्काळ पत्र होतं. तर आशा करूया येत्या 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टलवर सर्व ज्या काही जिल्ह्याच्या जाहिराती आपल्याला पाहावयास मिळू आणि लवकरात लवकर प्रेफरन्स सर्व प्रक्रिया पूर्ण हो अशीच एक आशा बाळगूया. तर महत्त्वाचं हे एक पत्र होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.